रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. सध्या सर्वांना भेडसावत असलेला प्रश्न म्हणजे सेक्सुअल अर्ग म्हणजे कामेच्छा, स्त्रीमध्येही आणि पुरुषामध्येही. स्त्रीमध्येही म्हणजे ही भावना राहिली नाही, किंवा पुरुषामध्ये तर त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट ही भावना पूर्णपणे कमी झाली. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही बुवा लोकांना कसं काय सांगताय? हे बा, मी डॉक्टर आहे, मी प्राध्यापक आहे, आलं का लक्षात? ज्या पदव्या मी घेतलेले, मी वारकरी संप्रदायाचा मनुष्य आहे, कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, गायनाचार्य आहे, काय पकवाज मृदंगाचार्य आहे, सर्व ऑलराऊंड माणूस आहे आणि चांगला सुशिक्षित शेळी पालक आहे, मेंढी पालन करणारी व्यक्ती, गाय पालन करणारी व्यक्ती. शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी मी सांगत असतो आणि गोरगरिबांसाठी मी सांगत असतो. जे माजुरी लोक आहेत त्यांच्यासाठी मी सांगत नाही, माझी औषधच त्यांच्यासाठी असतात, लक्षात ठेवा. तर बरीच कारणं आहेत. सेक्सुअल अर्ग म्हणजे इच्छा कमी होण्याची अनेक कारणं आहेत आणि सध्या हा प्रश्न खूप मोठा म्हणजे भेडसावत आहे प्रत्येकाला. अगदी 20 वर्षापासून ते 60-70 वर्षापर्यंतच्या व्यक्तीला एक म्हणजे 1-2 मुलं झाल्यानंतर हा पूर्णपणे त्यांना वाटतं की आपलं कार्य संपलं, आता काय करायची आवश्यकता नाही, किंवा आपली निर्मिती 2 मुलं उत्पन्न करणे एवढ्यासाठीच होती, आता इथनं पुढं नाही केलं किंवा एकत्रित नाही आलं तरी सुद्धा चालू शकतं, असा बऱ्याच जणांचा कन्सेप्ट आहे. परंतु बाळांनो, हे चुकीचं आहे. आनंदी लाईफ जर जगायचं असेल, कर्तव्य कर्म जे आहे, ज्याला आपण कर्तव्य कर्म म्हणतो, ते तुम्ही वाईट समजता किंवा ते तुम्हाला असं वाटतं की ते नको आहे करायला. बाबा अहो, भागवतामध्ये आहार निद्रा भयमैथुन सर्व योनीस समान जाणं. सर्व जेवढ्या जगतामध्ये योनी आहेत, सगळे जीव आहेत, त्यांना या गोष्टी आवश्यकच आहेत. हे कर्तव्य कर्मामध्ये येतं, लक्षात ठेवा. हे कर्तव्य कर्मामध्ये येतं आणि कर्तव्य कर्मामध्ये येत असताना मनुष्याकडं ज्यादा काय आहे, मनुष्य हे समजून घेऊ शकतो. आहार निद्रा भयमैथुन हे सर्वांनाच आहे, परी मनुष्य देहीचे ज्ञान, मनुष्याकडे ज्ञान आहे, तो ज्ञान घेऊन आपलं जीवन समाधानी करू शकतो. आता हा सेक्सुअल अर्ग कमी होण्यामुळं बऱ्याच जणाला अपत्य होत नाहीत. काही काहींची आयुष्य निघून गेली, कारण त्यांना ह्या गोष्टीची कल्पनाच नाही, किंवा आपल्याला जन्मताच असं दिलंय असं वाटतं त्यांना. परंतु असं नाही बाळांनो. हे आयुर्वेदिक औषधाच्या साह्याने कुठलंही असू द्या, आयुर्वेदिक औषधं जी आहेत याचा जर योग्य वापर करून जर हे व्यवस्थित नियमितप्रमाणे 15 दिवस घेतलं, लक्षात ठेवा, औषधं मी 3 महिन्याची देतो, परंतु 15 दिवस जर आपण घेतलं हे, तर 15 दिवसामध्ये तुम्हाला लगेच तुमच्या बाकी हार्मोनल जे बॅलन्स आहे ह्याच्याबद्दल सर्व काही गोष्टी सहजासहजी तुमच्या साध्य होतात. औषधं आपण बनवून देतो, आलं का लक्षात? कारण एक असं औषध नाही किंवा केमिकल्स नाही, इथे अनेक आयुर्वेदिक औषधाचं मिश्रण असतं की ज्या मिश्रणामुळं आपणाला आपलं जे सेक्सुअल भावना ज्या आहेत त्या आपण कंट्रोलही करू शकतो आणि त्या आपण पाहिजे तेव्हा आणूही शकतो. तुझं आहे तुझं पाशी. पण आपण काय करतोय, अनेक पैसे आपणाला खर्च करायची मनामध्ये इच्छा असते, मोठेपणा दाखवायची आपणाला ही असते. त्याच्यामुळं माझं स्पष्ट मत हे लक्षात ठेवा की आपण जर योग्य उपचार केले
औषधं मी देतोच, परंतु काही गोष्टी अशा आहेत लक्षात ठेवा की ज्या गोष्टी तुम्हाला स्वतःही काही कराव्या लागतात किंवा एकत्रित येताना कोणते प्रिकॉशन घ्यायचे असतात, अपत्य होण्यासाठी कोणत्या दिवशी एकत्रित यावं लागतं, याचं सर्व मार्गदर्शन मी करत असतो. व्हिडिओमधून अनेक व्हिडिओमधून केलेलं आहे. पण बऱ्याच लोकांच्या ह्या अडचणी होत्या. बऱ्याच लोकांनी फोन करून सर आम्हाला तुमचा पत्ता सांगा, आम्ही औषधं देऊन जातो. पण औषधाला फार असा खर्च येतोय असं नाही. तुम्ही नंबर दिलेला असेल या व्हिडिओमध्ये, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट केला, तुम्हाला हे गुपित राहण्यासारख्या गोष्टी नाहीत. लक्षात ठेवा, आपल्याकडे क्षमता असताना आपण आपला नामर्दपणा, नापुरुषीपणा म्हणजे स्त्रियांनीही आणि पुरुषांनीही, काही स्त्रियांचे तर असे फोन येतात, सर आता 2 मुलं झालेत तेव्हापासून माझ्या पूर्णपणे भावना बंद झालीत किंवा मला त्याच्यामध्ये इंटरेस्टच नाही. अरे इंटरेस्ट नाही असं म्हणून बाळा चालणार नाही. तू जर तशी म्हटली तर तुझ्याबरोबर लग्न जो लावून आलेला पुरुष आहे त्याचं काय, किंवा पुरुषामध्ये जर असे डिफेक्ट आढळले तर तुझ्याबरोबर लग्न लावून आलेल्या स्त्रीचं काय. मग ते अनैतिक संबंध दुसऱ्या परपुरुषाकडे वळणे, हे असल्या घटना टाळण्यासाठी लक्षात ठेवा, आपण योग्य तो उपचार करून जर मार्गदर्शनाखाली अगदी शिकलेल्या, बरं का, अडाणी नाही, अडाणी असे औषधं देणारे भरपूर जण आहेत, परंतु आपण जर याचा विचार किंवा आपल्या अडचणी जर योग्य माणसाला सांगितल्या आणि योग्य माणसाची जर भेट घेऊन आपण औषध उपचार व्यवस्थितरित्या केले तर मला नाही वाटत की आपल्या आयुष्यामध्ये दुःख राहील. म्हणून वास्तविक पाहता हा एक ठराविक वर्षापर्यंत असणारा, 60-70 वर्षापर्यंत असणारा हा एक आनंद उपभोगायचा असतो. आणि हा आनंद उपभोगत असताना आपण काय वाईट करतोय का आपण? नाही. स्त्री आणि पुरुषाचं लग्नच लक्षात ठेवा एकत्रित येऊन आनंद व्यक्त करण्यासाठी झालेला आहे. कर्तव्य कर्म करत करत भगवंताची सेवा करणं, कामामध्ये काम, वाचे म्हणता राम. काम हे करायचंच आहे आपल्याला, मग ते काम कुठल्या कुठल्या अर्थाने घेत आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. या कर्तव्य कर्मापासून जो वंचित होतो लक्षात ठेवा त्याला मोक्ष कधीही मिळत नाहीये किंवा त्याला पुढील जन्म हा फार हालाकीचा मिळतो. त्याच्यामुळं माझी सर्वांना हात जोडून अगदी विनंती की आपणास योग्य गायडन्स, योग्य औषध उपचार जर हवे असतील तर आपण दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून भेट घेऊन औषधं घेऊ शकता किंवा चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून आपण औषधं घेऊन आपले वैवाहिक जीवन सुखी करू शकता. फक्त आपल्याकडं कोणी बोट दाखवू नये ही मनामध्ये जर आकांक्षा असेल तर हे शारीरिक बिघाड जे आहेत, बरं, हे याला कारणं खूप आहेत शारीरिक बिघाड होण्याची, ते भेटल्यानंतर मी सांगत असतो. अनेक जणांनी प्रेस केला, जवळजवळ मी आता 9-10 महिन्यामधून व्हिडिओ टाकतोय. लक्षात ठेवा भरपूर चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत. जेव्हा आवश्यकता असते तेव्हाच मी व्हिडिओ अपलोड करत असतो. झालेली सेवा, भगवंतांनीच दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.